काय उसाची लढाई आम्ही लढलो, त्या लढाईचा एक भाग म्हणून आम्हा सगळ्या पदाधिकाऱ्यांचा तुम्ही सत्कार केला, त्याबद्दल दरुजकरांच्या वतीनं मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा राज्याचा प्रवक्ता म्हणून तुमचे आभार मानतो. कसा येईल आमदार सर, लढणाऱ्या माणसाच्या पाठीवर बळ येण्यासाठी पाठीवर थाप टाकली की त्याला लढण्याचं दुप्पट बळ मिळतं. तुम्ही सगळ्यांनी आम्हाला इथं सन्मानानं बोलवलं की ज्येष्ठ मंडळी आहेत, तरुण मंडळी आहेत आमच्या बरोबर, या सगळ्यांचा तुम्ही सत्कार केला, त्याबद्दल खरंच आभारी आहोत. जावया म्हणून जरी केला नसला तरी पदाधिकारी म्हणून केला, त्याबद्दल तुमचे आभार मानतो. प्रश्न अनेक आहेत तुम्ही सगळ्यांनी मांडले. परवाच किस्सा, खरं तर माझी अपेक्षा होती की कॅप्टन तात्याने येऊन सांगायला पाहिजे होता, पण तुम्हाला खरंच सांगतो कुठल्याही पुढाऱ्याला तुमचं देणं घेणं नाही. तात्या बरोबर आहे का? आज तर तुम्हाला 21 दिवस लागले नसते. कुठल्या पुढाऱ्याला पुढं आणावं आणि कुठल्या पुढाऱ्याला मागं टाकावं अशी परिस्थिती नाही. सगळी एक जात राजकीय पुढाऱ्याची अवलादी एक. मी गेले 20 वर्ष या चळवळीत काम करतोय. तुमच्यापेक्षा सगळ्यात जास्त राजकीय पुढारी मी बघितले, म्हणून मी या मतावर आलोय. राजू शेट्टीचा जन्म झाला नसता तर तुम्ही आम्ही किड्या मुंग्यासारखे मेलो असतो. नाहीतर एखादा लोकप्रतिनिधी सांगा की जो शेतकऱ्यांसाठी एखादी गोष्ट आवाज उठून ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतोय. यापूर्वी जरा बरी अवस्था होती दरुजकरांची. आता विधानसभेला एका बाजूला आणि पंचायत समिती एका बाजूला, त्यामुळे तुमची दोडक्यासारखी अवस्था झाली. कोणीच दखल घेणार नाही. आणि कोणी म्हणत असेल ना आमची दखल घेतो, तर मी या ठिकाणी मला सांगा एखादा राजकीय पुढारी तुमची दखल घेतो. मला वाईट वाटलं. 8-8 तास लाईट जर एखाद्या पुढाऱ्याच्या दारात किंवा त्याच्या घरात असेल, त्याच्या शेतावर असेल आणि तुम्ही दररोज निमूटपणे 4 तास लाईट घेत असाल तर याच्यापेक्षा दुर्दैव नाही. शेतकरी म्हणून तुम्ही सांगितलं एखाद्या पाळीचं पाणी असेल तर त्याला पाणी 20व्या दिवशी 21व्या दिवशी मिळणार असेल तर ती शेती इकलेली बरी. आणि ज्याला विकायची नसेल शेती आणि ऊसाची शेती करायची असेल त्यानं स्वाभिमानीमध्ये सहभागी व्हा, प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द मार्गदर्शन. मी शेती करतोय, पाठवायला माझ्या सकाळी 6 वाजता उठून मार्केटला असतोय. प्रश्न मलाही आहे, तुम्हालाही आहे, पण मी शेतकरी संघटनेच्या स्वाभिमानीच्या माध्यमातून एकत्रित करून शेतकऱ्यांना प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले, त्यात यश आलं. तुम्ही मात्र फक्त माझ्या बघत नसला. तर तुम्ही जाताना परत म्हणणार आहे गावचा पाहुणा आहे आणि उलट सुलट सांगून गेला. अजिबात वाईट वाटून घेऊ नका. थोडा वेळ पाहुणा म्हणून बाजूला ठेवा. शेतकरी म्हणून तुमची अवस्था किती वाईट आहे. या आनंद पवार लावण्याचे पाहुण्यांचे संमत, व्यापाऱ्याचे पैसे नाही मिळाले, दुकानच बंद केलं आम्ही दम दिल्यावर. म्हणजे परिस्थिती आपली अशी आहे की शेतकऱ्यांसाठी लढताना लढायला आता कोणी तयार नाही. गावोगावांनी जातोय तेव्हा कुठे या 1-1.5 वर्षामध्ये आम्हाला शेतकऱ्यांचा सहकार्य मिळायला लागलाय, पाठिंबा मिळायला लागलाय. नाहीतर शेतकऱ्यांचाही पाठिंबा मिळत नाही अशी परिस्थिती आहे. पण मी कुठला राजकीय पुढारी नाही. कॅप्टनला त्या खरं सांगा, अर्धा तासात तुमचा प्रश्न मार्गी लावला म्हणजे माझी भीती आहे का त्यांना? मी शत्रू आहे त्यांचा? स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ताकदच एवढी मोठी आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची दहशतच एवढी मोठी आहे की सांगितलेल्या संघटनेचं काम कुठल्याही अधिकाऱ्याला डावलाची हिंमत होत नाही. नसेल तर त्याला मार खावा लागतो, नसेल तर त्याला काळा फसून घ्यावं लागतं, नसेल तर त्याच्या पुढची जी अवस्था वाईट होते. इतकी भीती संघटनेची त्या अधिकाऱ्यांना आहे, म्हणून ते काम करतात. कदाचित तुम्ही स्पर्धा लावली तर 100% रस्त्याचं काम आमच्यानं होणार नाही आणि 10 लाखाचा निधी तुम्हाला देऊ शकणार नाही, पण तुमच्या आमच्या घराची भाकरी चालण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी या सगळ्या आम्ही देऊ शकतो. स्वाभिमानी शेतकरी संघटना देऊ शकते. एवढी ताकद राजू शेट्टींनी, शरद जोशींनी या संघटनेमध्ये तयार केली आणि म्हणून त्यांचे शिलेदार म्हणून आम्ही काम करतो. माझी प्रामाणिक अपेक्षा एवढीच आहे, पाहुण्याला वगैरे गाव आहे म्हणून गावातल्या कोणीही एखादा माणूस फोन करतो, अहो तुमचा पाहुणा आहे, आमचा प्रश्न मार्गी लावा. मी सगळे प्रश्न ताकदीने मार्गी लावायचा प्रयत्न करतोय. पण मलाही कधी वाटतंय, माझ्या सगळ्यांना असं वाटतं हे गाव पाहुण्याचं शेतकरी संघटनेचं गाव का होऊ शकत नाही. कुठला पुढारी तुम्हाला
आधी तुम्ही शेतकरी संघटनेत प्रवेश करून का तुम्ही तुमचे प्रश्न सोडवताय? सवत असल्याशिवाय घरची नीट नांदत नाही. तुम्ही शेतकरी संघटनेची शाखा उघडा. नाही या दोन्ही आमदारांनी तुम्हाला घरची पाणी वाढायची तयारी केली तर नाव तुम्हाला नीट सांगणार नाही, कारण त्यांना भीती आहे. शेतकरी संघटनेची भीती आहे त्यांना. प्रमोदला माहिती आहे दारपुडीमध्ये संघटनेची शाखा निघणार तर संध्याकाळीच कार्यकर्ते नेत्याने हायजॅक करून घेतले, संघटनेची शाखा काढू नका. माझी 5 वर्ष वाया घालवले त्यांनी संघटने. परिस्थिती अशी आहे, तुम्हाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पदाधिकारी निर्माण करावा लागेल. तुम्हाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता तयार करावा लागेल, जो आमच्या बरोबर काम करेल, जो आमच्या बरोबर उद्घोष करेल, ज्याला प्रश्नांची माहिती असेल, ज्याला शेतकऱ्यांचे प्रश्न कळत असतील, ज्याला ताकद निर्माण होईल आणि तो तुमच्या वतीनं आमच्या बरोबर असेल तरी तुमचे प्रश्न सुटतील. तुम्ही किती जणांना फोन करणार आहे? त्याच्यापेक्षा तुमच्या गावातल्या 5-10 लोकांचं. मान्य आहे मला तुमच्या समोर अनेक प्रश्न आहेत, अनेक अडचणी आहेत, तुम्हाला वेळ नाहीये, पण 5-10 लोक तरी संघटनेमध्ये सहभागी होऊ शकतात. त्यातली 2-3 तरी सक्रिय राहू शकतात. नाहीतर तुम्ही इथं असलेल्या प्रत्येक जण कुठल्या तरी राजकीय पक्षाचं काम करतात. त्या पक्षानं तुम्हाला निमंत्रण दिलं की तुम्ही जातायच की. तसंच संघटनेने निमंत्रण दिल्यानंतर कारण आम्ही वर्षात 4-2 वेळा बोलू, दगड मारायला एखाद्याला, प्रश्न तुमचेच आहेत, आमचे नाही. उसाचा दर तुम्हालाच पाहिजे, लाईटीची समस्या तुमचीच आहे, जेवढ्याचं बिल निघत नाही समस्या तुमचीच आहे. या समस्यासाठी तुम्ही एकवट होऊन जर आला तर समस्या वकील साहेब तुमच्याच आहेत. विचार करण्यासाठी गोष्ट आहे. मला असं वाटतं ही लढाई मोठी होती. ही लढाई लढत असताना काय काय यातना भोगाव्या लागल्या हे तानाजीराव तुम्हाला सांगतील. परिस्थिती अशी आहे, तुम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक भाग झाल्याशिवाय प्रश्नांची माहिती तुम्हाला होणार नाही. तुमच्या आतड्याला पोटाला जो बिल पडतोय तो तुम्हाला कळणार नाही. आम्हाला कितीही वाटलं 21 दिवस देखील मिळाला नाही म्हणून हरभऱ्याची वाट लागली, मक्याची वाट लागली, उसाला पाणी मिळालं नाही, लसणाची अवस्था वाईट झाली. रोजच आमच्या समोर प्रश्न आहे. ती तळमळ आम्हाला असणार नाही, ती तळमळ तुम्हाला असेल म्हणून आमचं म्हणणं आहे की तुम्ही आमच्या बरोबर या, प्रयोग करून बघा. कदाचित आमच्या गाव काय कोण विचारत नाही, त्या आमदार येऊन घरोघरी जाऊन विचारणार नाही तू काय संघटनेत केला. दररोज स्वाभिमानी शेतकरी संघटनेची शाखा स्थापन झाली तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय, आम्हाला लढण्यासाठी कार्यकर्ते कमी नाही. 1000 किल्ल्याची फौज तयार झाली आणि आता एक कार्यकर्ता संघटनेचा ढालाधारी आहे. त्यामुळं 140 कार्यकर्ते जनरेश्वर होते आणि 200 पोलीस होते. मनोज कोळपेने असं सांगितलं आम्हाला की तुम्ही दरवर्षी आम्हाला त्रास देताय, तुमच्यात हिंमत असेल तर जनरेश्वरवर जाऊन बघा. आणि त्यांचा तो शब्द घेतला आणि जनरेश्वरवर अटॅक केला. राजू शेट्टी काय म्हणाले होते ते तानाजीराव सांगतील, पण आम्ही ठरवलं की पकडायचं तर मोठा डॉनच पकडू आणि त्याच्याकडून दर घेऊ म्हणजे जिल्ह्याला चांगलं वळण लागेल. त्यामुळं थंडीची वेळ आहे, तानाजीराव तुमचं मार्गदर्शन करतील. यास काय बोलणार नाही, तुम्हाला एवढंच सांगेल की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पदाधिकारी झाल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही. अनेक वेळा प्रमुख स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा प्रतिनिधी आहे, कार्यकर्ता आहे म्हणून अनेक डीपीच्या समस्या मार्गी लावतोय. आपण उठकीसूट डीपीवरच काय येतोय, पण तुमची पाणी ही असलेलं पाणी देण्याची मुख्य समस्या डीपी आहे. आम्ही गेले 20 वर्ष इथंच आहे. सन्माननीय महेश शिंदे सुद्धा 10 वर्ष आमदार आहेत. इकडं जयकुमार गोरे आहेत. डीपीडीसी दोघांनाही निधी देऊ शकत होते. का हो तुमचा प्रश्न मार्गी लागला ना? 200चा डीपी तुम्ही बघितलाय कधी शेती वाहिनीला? स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा जिथं जिथं ऍक्टिव्ह कार्यकर्ता आहे आम्ही 200चे डीपी बसून घेतले शेती वाहिनी. म्हणजे तुम्ही कुठेतरी कमी पडलाय. गाव म्हणून शेतकरी म्हणून तुम्ही कदाचित एकत्रित होऊन या प्रश्नांचा पाठपुरावा कमी पडलाय. तो प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी तुम्ही कदाचित एकत्र आला असता तर हा प्रश्न मागे पडला असता. तुमची गरज किती आहे? गावात एकूण शेती वाहिनीच्या मोटरा किती आहे? किती लोकांची आवश्यकता आहे? 10 वर्ष झालं वर्धनगडचं सबस्टेशन पेंडिंग आहे. 10 वर्ष झालं. इकडं भूषणगडचं पेंडिंग आहे, इकडं वर्धनगडचं पेंडिंग आहे. सुंदरपूरमध्ये मध्यंतरी 2 वर्षापूर्वी दशरथ कदम भिजवत असताना लाईटीची समस्या केली.
24 वेळा लाईट गेली. तुम्ही माझ्या भागात त्यांना फोन करून विचारू शकता. तसेच शेतकरी घेऊन चिखला सकट खोरत आला घेऊन ते उडूमध्ये एमसीबीच्या ऑफिसमध्ये आले होते. मुंडे साहेब तिथं होते. ते म्हटले 24 वेळा मोटर बंद केली. एकतर व्होल्टेज कमी असल्यामुळे ऑटोवर मोटर उठत नाही. बटन दाबून घायला आलोय. एकतर तुम्ही डीपी देणारा असला किंवा आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार असला तरच शेती करतो, नाहीतर साहेब शेती सोडायला निर्णय आज घेतोय. त्याला 24 वेळा गाड्यावर येऊन जाऊन केलं. त्यांनी आम्हाला बोलवलं. मुंडे साहेबांनी शेतकरी संघटनेची बैठक घेतली. शेतकरी घेतले. बोरकवडीची शाखा सगळी होती आणि मांडव्यापासून सुंदरपूर पर्यंत 25 लाख रुपयाची जादा लाईन टाकून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतला. हे आमचं काम नाहीये, लोकप्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी काम आहे. पण मुंडे साहेबांना आम्ही विनंती केली की हा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी तुमची आहे. ही समस्या तानाजीराव देशमुखांच्या चौकीच्या आंब्याच्या सबस्टेशनची आहे. मुंडे साहेब सुद्धा तिथं गेले, फॉलोअप घेतला. 3 दिवस सगळं फिरत होते आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतला. तुमचा प्रॉब्लेम बघा, तुम्ही काही म्हणला ते प्रदीप विला त्यांना 8 तास लाईट आहे, तुम्हाला 4 तास लाईट, त्यात एक सुद्धा जाऊन बोलू शकणार नाही. मला खात्री आहे तुम्ही मला कुठल्या त्या पुढाऱ्यांच्या नादाला लागताय. पण मी काय म्हणतोय, तुमचं जळत असताना तुम्ही का गप्प बसताय? जाऊ कुठल्या पुढाऱ्याला शिवाय द्यायला नको. तुम्हाला तुमचा सरकारी अधिकारी तरी कारणीभूत आहे की नाही? त्या सरकारी अधिकाऱ्यांना जाब विचारू शकतो का नाही? तुम्ही एक दिवस वेळ काढून सगळे पदाधिकारी नियोजन करा, शेतकरी सगळे एकत्र करा, आम्हाला कळवा. त्या बैठकीमध्ये तुमचा प्रश्न सोडू. त्या बैठकीत कदाचित लवकर आला तर या डीपीडीसी मध्ये त्याच्यासाठी व्यवस्था करायला लावा. नाहीतर शेती सोडून द्या. कारण भिजणार नसेल तर नुसतं ट्रॅक्टरवाल्याचा खर्च, बियाण्याचा खर्च, औषधाचा खर्च अंगावर घेण्यात काहीही मजा नाही. माझं प्रामाणिक मत आहे, एक दिवस असाच वेळ काढूया, काय समस्या त्याचा अभ्यास करू, कुठे ऍडिशनल डीपीची गरज आहे, मागणं लाईट कुठनं कमी येते, कुठनं साईडनं जोडण्याची शक्यता आहे का, मेन लाईन कुठनं टाकू शकतोय का, याचा अभ्यास करू. ते सरकारकडे पैसे आहेत नाहीत ह्याचा विचार तुम्ही करायची गरज नाही. तुम्ही जर या कामावर एकत्रित झाला तर ते पैसे कुठनं आणायचे, काय आणायचे याची जबाबदारी आमची. प्रश्न मांडण्यासाठी मात्र तुम्हाला यावं लागेल. तुम्ही तात्याला विचारा. 20 दिवस तात्याला सांगितलं डीपी मिळणार नाही. 19 डीपी त्यांच्या पुढे लाईन मध्ये होते, पण त्यांना कसा दिला? 2 तासातच त्यांना दिला. पण मी साखरवाडीच्या आंदोलनात होतो फलटणमध्ये, तरी फोनवर काम झाले. माझ्याकडे असणारी ताकद तुमची ताकद तयार होईल. म्हणून गावातल्या 4-2 कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, त्या राजकीय पुढाऱ्यांच्या नादाला लागायला सोडून द्या. तुम्हाला त्यांच्या बरोबर जायचे आहे ना, इलेक्शनला जा, त्यांना मतदान करा, 1000-500 दिले तर घेऊन या आणि घरात बसा. पण शेतकऱ्याच्या प्रश्नावर जेव्हा आवाज निघेल तेव्हा सगळे शेतकरी शेतकऱ्याच्या प्रश्नावर एक घ्या, तर तुमचे प्रश्न सोडतील. त्यामुळे तुम्ही आम्हाला इथं बोलवलं, सत्कार केला. या पुढच्या काळामध्ये तुमची साथ आम्हाला अशीच राहील. आम्ही सुद्धा दराच्या लढाया लढू. गोकुळचे सगळे पैसे निघाले याची आमची हमी आहे, कारण त्याशिवाय त्यांना गावाला परवाना मिळत नाही. पण चुकून तुमच्या शाखेमुळं, खटावची शाखेचं जरा कामकाज सुरू आहे, सोसायटीमुळं पैसे राहिले असतील आम्हाला सांगा, प्रश्न सोडू. दररोज मधल्या काही लोकांच्या डोंगराला पेमेंट अडकले, त्यांचाही प्रश्न आता ह्या 2-3 महिन्यामध्ये निकाली निघेल. शेतकरी संघटना स्वाभिमानी यांच्या बरोबर तुम्ही राहाल अशी अपेक्षा करतो. आमचा सत्कार केला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आणि या पुढच्या काळात आमच्या खांद्याला खांदा लावण्यासाठी तुम्ही 5-10 कार्यकर्ते द्याल अशा अपेक्षा या मार्गीच्या चरणी अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद.